ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ अल्फ्रेड चक्रीवादळ पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील हजारो रहिवाशांना अल्फ्रेड चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि हा तडाखा बसण्यापूर्वी स्थलांतरित होण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले होते। वादळामुळे मुसळधार पाऊस, प्रचंड लाटा आणि जोरदार वारे वाहत होते, ज्यामुळे वीज पुरवठा खंडित झालेला होता। विमानतळं सुद्धा बंद होती। दरम्यान अल्फ्रेड हळूहळू किनाऱ्याच्या दिशेने सरकत असून यामुळे मुसळधार पाऊस लांबण्याची भीती व्यक्त होतीये। तुर्क आणि कैकोसवर झालेल्या स्फोटांनंतर सुमारे 2 महिन्यांनी स्पेसएक्सने गुरुवारी आणखी एक विशाल स्टारशिप रॉकेट लॉन्च प्रस्थापित केलं। चाचणी उड्डाणाच्या काही मिनिटांमध्येच अंतराळयान खाली येऊन तुटल्यानं संपर्क तुटला। अयशस्वी स्टारशिप रॉकेटचे स्फोटक अवशेष बहामासमधील अनेक लोकांनी आकाशामध्ये उडताना पाहिले। दरम्यान पूर्वेकडे सरकत असताना वर्ष अंतराळयानामधील इंजिन बंद पडू लागलं। दरम्यान अंतराळयान नियंत्रणाबाहेर गेल्यानं संपर्क तुटला। वॉशिंग्टनमधील रेगन नॅशनल इथं वादळी वाऱ्यांमुळे विमानाचं लँडिंग रद्द करावं लागलं। वॉशिंग्टनच्या रेगन विमानतळावर गुरुवारी वादळी वारे वाहत होते। याच दरम्यान विमानाचं आगमन सुद्धा झालं, मात्र वादळी वाऱ्यांमुळे विमानाला लँडिंगसाठी परत यावं लागलं आणि त्यामुळे काही काळ विमानामधील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा पाहायला मिळालं। परिस्थिती निवळली आणि त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला। चीनच्या शादोंगमधील नवीन मानवाकृती रोबोट बनवण्यात आला आणि आपल्या खास वैशिष्ट्यामुळे हा रोबोट सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। ह्युमनॉइड रोबोट 170 सेमी उंच आहे आणि 43 किलो वजनाचा असून चालणं, पावलं टाकणं, धावणं, हात उंचावणं, हात फिरवणं आणि वळण अशा विविध हालचाली करण्यास सक्षम आहे। रोबोट ताशी 7.2 किलोमीटर वेगाने धावू शकतो आणि उच्च लवचिकता आणि स्थिर गती क्षमतेसह देशांतर्गत आघाडीच्या पातळीवर पोहोचू शकते। त्यामुळे औद्योगिक सेटिंग्जमध्ये सामान्य ह्युमनॉइड रोबोट वर्कफोर्स सोल्युशन विकसित करण्याचा मार्ग मोकळा झालाय। पोप फ्रान्सिस यांनी रुग्णालयामधून एक ऑडिओ संदेश व्हायरल केला। या ऑडिओ संदेशामध्ये त्यांच्या बरं होण्यासाठी लोकांनी केलेल्या प्रार्थनांबद्दल त्यांनी आभार मानलेत आणि त्यामुळे हा संदेश ऐकून नागरिक भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान 3 आठवड्यांपूर्वी दुहेरी न्यूमोनियामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। 88 वर्षीय पोप यांना फुफ्फुसाचा तीव्र आजार असून तरुणपणी त्यांच्या एका फुफ्फुसाचा काही भाग काढून टाकण्यात आलेला होता। सिरियामध्ये पुन्हा गृहयुद्धाचा भडका उडाल्याचं पाहायला मिळालंय। सिरियाच्या लताकिया प्रांतामध्ये राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचे समर्थक आणि सुरक्षा दल यांच्यामध्ये जबरदस्त संघर्ष उफाळून आलाय। या हिंसक चकमकीमध्ये आतापर्यंत 70हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। जबले शहरामध्ये हा संघर्ष सुरू झालेला असून जिथे सुरक्षा दलांनी असद समर्थकांना लक्ष्य करत लष्करी मोहीम सुरू केली। ही चकमक असद समर्थक आणि माजी लष्करी कमांडर सुहेल अल हसन यांच्या नेतृत्वाखालील गटामध्ये झाली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनची मदत थांबवल्यानंतर युरोपीय देश एकवटल्याचं पाहायला मिळालं। युरोपियन युनियनच्या तातडीच्या बैठकीमध्ये युक्रेनच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार करण्यात आला। युक्रेनला अमेरिकेची लष्करी मदत रोखल्यानंतर युरोपियन युनियनच्या नेत्यांनी तातडीची बैठक घेतली। या बैठकीमध्ये युरोपीय महासंघाच्या नेत्यांनी प्रामुख्याने संरक्षण बांधिलकी बळकट करण्यावर आणि युक्रेनला पाठिंबा देण्यावर भर दिला। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी युद्ध संपवण्यासाठी शांतता चर्चेला सहमती दर्शवली आहे। युक्रेन अमेरिकेसोबत शांतता चर्चा करणार आहे असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलेलं आहे। आता या चर्चेची जागा सुद्धा निश्चित झाली आहे। अमेरिका आणि युक्रेन यांच्यामधील पहिली औपचारिक शांतता चर्चा सौदी दरम्यान होणार आहे आणि यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यामध्ये वॉशिंग्टनच्या ओव्हल ऑफिसमध्ये झालेली बैठक अयशस्वी ठरलेली होती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर लादण्याच्या भूमिकेला कॅनडामधील नागरिकांनी विरोध केला। यावेळी अमेरिकेमधून आणलेल्या टोमॅटो, मटण आणि कोको कोलाला त्यांनी पर्याय शोधलेला आहे। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क दरवाढी विरोधात कॅनडियन नागरिक लढा देताना पाहायला मिळतात। जानेवारीच्या अखेरीस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला जोडण्याची आणि तिथली अर्थव्यवस्था लादण्याच्या धमक्या दिलेल्या होत्या आणि त्यामुळे कॉमेडियन नागरिक एकवटल्याचं पाहायला मिळालं।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडाला मोठा दिलासा दिलाय. मेक्सिको आणि कॅनडामधील सर्व उत्पादनांवरील कर सुमारे महिनाभर लांबणीवर टाकणाऱ्या कागदपत्रांवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. मेक्सिको आणि कॅनडाला 2 एप्रिलपर्यंत काही वस्तू कराव्या लागणार आहे, असं ट्रम्प प्रशासनाने जाहीर केलंय. मेक्सिको आणि कॅनडामधील सर्व उत्पादनांवरील कर सुमारे महिनाभर लांबणीवर टाकण्यात आल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या कार्यकाळातील शेवटच्या भाषणामध्ये संबोधित करताना भावूक झाल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी ट्रुडो यांना पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात अनेक मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे कॅनडा अमेरिका संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आणि ट्रम्प प्रशासनाने कॅनडावर नवीन शुल्क लागू करण्याची घोषणा केली. त्यानंतर ट्रुडो यांनी आपल्या शेवटच्या भाषणामधील संवादामध्ये देशाच्या भविष्यासाठी चिंता व्यक्त केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विदेशी देशांचा निधी थांबवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे आणि या निर्णयामुळे ट्रम्प प्रशासनास झटका बसल्याचं मानलं जात आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी दुसऱ्याच आठवड्यात भारत आणि बांगलादेशसह अन्य देशांना देण्यात येणारा अमेरिकन निधी 90 दिवसांसाठी रोखण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे $2 अब्ज विदेशी निधीच्या देयकावर निर्बंध घालण्यात आलेले होते आणि आता फक्त इस्रायल आणि इजिप्तची आर्थिक मदत कायम ठेवली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 एप्रिलपासून भारतीय आयातींवर जशास तसा कर लादण्याचा इशारा दिलाय. या भारताच्या हितासाठी व्यापारी करारासंदर्भात अमेरिकेशी बोलणी सुरू असल्याचं सीतारामन यांनी म्हटलंय आणि भारत अमेरिकासोबत सुरू असलेल्या व्यापार चर्चांवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. मात्र ट्रम्प यांच्या घोषणांमुळे भारतीय निर्यातदारांसाठी चिंता निर्माण झाली आहे. विशेषतः वस्त्रोद्योग, औषध निर्मिती आणि माहिती तंत्रज्ञान सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये जे अमेरिकेसोबत स्थिर व्यापार संबंधांवर अवलंबून आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांनी वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी लोकांच्या बंदिवासामधून 10 भारतीय कामगारांची सुटका केल्याची माहिती आहे. त्यांना इस्रायलमध्ये परत आणण्यात आलेलं आहे आणि पॅलेस्टिनींनी या भारतीयांना इस्रायलमधून वेस्ट बँकमधील अल जईब या गावामध्ये कामगार काम करण्याच्या आणि देण्याच्या बहाण्याने आणलेलं होतं. त्यानंतर त्यांना ओलीस ठेवत त्यांचे सर्व पासपोर्ट जप्त केले गेले. या पासपोर्टचा वापर करून पॅलेस्टिनी लोक बेकायदेशीरपणे इस्रायलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. भारत आणि चीन यांच्यामधील संबंध गेल्या काही वर्षांमध्ये तणावपूर्ण राहिले असले तरी अलीकडील घडामोडींमुळे दोनही देशांमध्ये समन्वय वाढवण्याच्या हालचाली दिसून येतात. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी नुकत्याच दिलेल्या वक्तव्यामध्ये भारत चीन संबंधाबाबत सकारात्मक भूमिका मांडली आणि त्यांनी भारतासोबत सहकार्य वाढवणं आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून विकसनशील देशांच्या प्रगतीसाठी दोनही देशांनी एकत्र यायला हवं असं सांगितलं. त्यांच्या या भूमिकेमुळे भारत आणि चीन यांच्यामधील संबंध सुधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्रीलंकन नौदलानं सीमा ओलांडून मासेमारी करत असल्याच्या आरोपाखाली पांबन येथील 14 भारतीय मच्छीमारांना अटक केली. त्यांना चौकशीसाठी मन्नार नौदल तळावर नेण्यात आलेलं आहे आणि जप्त केलेली बोट आणि भारतीय मच्छीमारांना मन्नारमधील तलपाडू घाटावर आणण्यात आलं. पुढील कायदेशीर कारवाईसाठी मन्नारच्या मत्स्य व्यवसाय निरीक्षकांकडे सोपवण्यात येईल असं नौदलाने एका निवेदनात म्हटलंय. परदेशी मासेमारी बोटिंगच्या बेकायदेशीर मासेमारीच्या पद्धतींना आळा घालण्यासाठी नौदल श्रीलंकेच्या पाण्यात नियमित गस्त आणि ऑपरेशन करत आहे. 26 अकराच्या हल्ल्यामधील प्रमुख आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची विनंती अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. राणाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत आपल्या प्रत्यार्पणाला तातडीची स्थगिती देण्याची मागणी केलेली होती. विविध कारणांचा हवाला देत भारताला माझा छळ होईल असं राणाने या याचिकेत म्हटलं होतं. मात्र तसंच विविध आरोग्यविषयक समस्या असल्याचं सुद्धा राणाच्या वकिलांनी याचिकेमधून सांगितलं. अमेरिकेच्या न्यायालयानं राणाची मागणी फेटाळून लावली. दक्षिण अमेरिकेमधील चिलीमध्ये गुरुवारी जोरदार भूकंप झाला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी मोजली गेली आहे. भूकंपाचे केंद्र सॅन पेड्रो डी अटाकामा या शहराच्या नैऋत्येला 104 किलोमीटर अंतरावर होतं आणि त्याची खोली 93 किलोमीटर होती. या भूकंपाचे तीव्र झटके अर्जेंटिनापर्यंत जाणवलेले आहेत आणि यावेळी भूकंपामुळे जमीन हादरून गेली आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक नागरिक घराबाहेर पडले तर काहींनी सुरक्षित ठिकाणं सुद्धा शोधलेली आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बिटकॉइन आणि इतर डिजिटल माध्यमांचा आणि मालमत्तांचा धोरणात्मक राखीव निधी तयार करण्यासाठी आदेश दिले आहेत. या कार्यकारी आदेशांवर त्यांची स्वाक्षरी देखील त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे ब्लॉकचेन मालमत्तेचा राष्ट्रीय संग्रह तयार करणाऱ्या जगामधील काही मोजक्या देशांपैकी अमेरिका सुद्धा त्यातील एक बनला आहे. त्याचबरोबर फौजदारी किंवा दिवाणी कारवाईचा भाग म्हणून जप्त केलेल्या क्रिप्टोकरन्सी राखीव ठेवल्या जातील अशी माहिती सुद्धा व्हाईट हाऊसच्या क्रिप्टोचार डेव्हिड सॅक्स यांनी दिली आहे. ललित मोदी यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयामध्ये अर्ज केलाय. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयामध्ये भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी त्यांनी अर्ज केल्याची माहिती आहे. ललित मोदी यांनी वानुआटूचे नागरिकत्व स्वीकारलेलं आहे अशी आमची माहिती, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलंय. सध्याच्या नियम आणि प्रक्रियांच्या आधारे त्यांची तपासणी केली जाईल असं सुद्धा ते म्हणाले. त्याच सोबत त्यांच्या विरुद्ध खटला सुरू ठेवणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. ISI या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी संधान असलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेनं महाकुंभमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचलेला होता अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. खालसाच्या दहशतवाद्याला अटक केलेली असून त्याच्या तपासामधून ही माहिती पुढे आली आहे. अटक केलेला दहशतवादी लाजर मसीह याने महाकुंभमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी ही माहिती दिली. मसीह उत्तर प्रदेश आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये अटक करण्यात आली आहे. हरियाणामधील पंचकुला इथं भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळल्याची माहिती समोर आली. हे विमान अंबाला एअरबेसवरून प्रशिक्षण उड्डाणासाठी निघालेलं होतं. वैमानिक विमानामधून बाहेर पडला. या प्रकरणी हवाई दलाच्या वतीने चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान अपघाताची चौकशी करण्यासाठी हवाई दलाच्या तज्ज्ञांचं पथक घटनास्थळी सुद्धा पोहोचलं. या भीषण अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. दिल्लीच्या चाणक्यपुरी भागामधून एक खळबळजनक प्रकार समोर आला. भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्यानं उडी मारून आत्महत्या केली. या अधिकाऱ्याच्या आत्महत्येमुळे परिसरामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. राहता इमारतीच्या छतावर जाऊन या अधिकाऱ्यानं खाली उडी मारली. या अधिकाऱ्यानं त्याचं आयुष्य का संपवलं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासामधून या प्रकरणामधील काही माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा आणखी सखोल तपास करतात. जनता दलाच्या प्रवक्त्या प्रियांका भारती यांना कोर्टाने दिलासा नाकारलेला आहे. प्रियांका यांनी लाईव्ह टीव्ही डिबेटमध्ये मनुस्मृतीची पानं फाडली होती. लाईव्ह टीव्ही डिबेटमध्ये पानं फाडणं हा प्रथमदर्शनी दखलपात्र गुन्हा आहे असं अलाहाबाद उच्च न्यायालयानं म्हटलंय. कलम 299 अंतर्गत प्रियांका भारती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि प्रियांका या भारतीय जनता दलाच्या प्रवक्त्या आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील PhDच्या विद्यार्थिनी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशस देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं मिळालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाला उपस्थिती लावतील. पंतप्रधान मोदी 11 मार्च ते 12 मार्च मॉरिशसमध्ये असणार आहेत आणि त्याचबरोबर भारतीय नौदलाच्या जहाजासह भारतीय संरक्षण दलाची एक तुकडी सुद्धा समारंभामध्ये सहभागी होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. ओडिशा विधानसभेमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. कारण राज्याशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर बिजू जनता दल आणि काँग्रेसच्या आमदारांची वेगवेगळी निदर्शनं पाहायला मिळाली. राज्य सरकारच्या पंचायती राज दिन 5 मार्चवरून 24 एप्रिलपर्यंत साजरा करण्याच्या निर्णयावर BJD आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. त्याचसोबत काँग्रेसच्या आमदारांनी राज्यामध्ये महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याच्या आरोपाविरोधात आपला निषेध सुद्धा नोंदवला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशामधील वाढते रस्ते आणि अपघात तसंच त्यामुळे होत असलेल्या मृत्यूंच्या घटनांसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. रस्ते अपघातांना सिव्हिल इंजिनियर, सल्लागार आणि सदोष सविस्तर प्रकल्प अहवाल जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. गुरुवारी नवी दिल्ली येथील ग्लोबल रोड इन्फ्राटेक समिट अँड एक्स्पोमध्ये ते बोलत होते. किरकोळ चुका आणि रस्त्याची खराब रचना अपघातासाठी कारण ठरत आहे, तरी सुद्धा त्यांची यासाठी कोणालाही जबाबदार धरलं जात नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने देशामधील बांधकाम क्षेत्राला दिलेली आणि अनुत्पादनित मालमत्ता होणाऱ्या कर्जांना लगाम घालण्यासाठी काढलेला एक आदेश सध्या सहकारी बँकांची झोप उडवणारा ठरला आहे.
त्यामध्ये रिझर्व्ह बँकेनं व्यापारी तत्वांवरील बांधकाम क्षेत्रामधील कर्जांना रोख लावलेला असून त्याऐवजी घरकुलाच्या कर्जांची मर्यादा वाढवली आहे आणि त्यामुळे अधिक व्याज देणारी कर्ज मंजूर करण्याचा अधिकार हातून निसटल्यानं सध्या राज्यामधील सहकारी बँकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. L&Tमध्ये महिला दिनाच्या कार्यक्रमात कंपनीचे अध्यक्ष SN सुब्रमण्यम यांनी मूळ कंपनीला L&Tच्या महिला कर्मचाऱ्यांना 1 दिवसाची मासिक पाळीची रजा देण्याची घोषणा केली आहे. SN सुब्रमण्यम यांनी 8 मार्च रोजी महिला दिनापूर्वी हा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा कंपनीच्या 5400हून अधिक महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा होणार आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. कंपनीमध्ये एकूण 60,000 कर्मचारी काम करतात आणि त्यापैकी सुमारे 9% महिला आहेत. माजी फुटबॉल कॅप्टन सुनील छेत्रीने आपली निवृत्ती मागे घेतली आहे. 40 वर्षीय माजी कर्णधार भारतासाठी पुन्हा खेळणार आहे. सुनील छेत्री मालदीव आणि बांगलादेश विरुद्धच्या फिफा आंतरराष्ट्रीय विंडो सामन्यांसाठी राष्ट्रीय संघात पुनरागमन करणार आहे, अशी घोषणा राष्ट्रीय भारतीय फुटबॉल महासंघानं केली आहे. भारतीय संघ 19 मार्च रोजी शिलाँग इथं मालदीव विरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळणार आहे आणि त्यानंतर बांगलादेशचा पहिला क्वालिफायर सामना याच मैदानावर होणार आहे. Thank you.